जय भीम, जय भारत. मी सरनाईक संजय दिवे, अखिल भारतीय नागवंश महासंघ. आज महार रेजिमेंट स्थापना दिनानिमित्त मी सर्वच्या सर्व महार रेजिमेंटच्या शूरवीरांना प्रथमतः मानाचा जोहार. जय भीम, जय भारत. नागवंशीय महारांची जी गौरवशाली परंपरा आहे ती अनेक काळापासून, प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. शूरवीर परंपरागत अशा योद्ध्यांचा जो परंपरेनुसार जो चालत आलेला जो इतिहास आहे तो खूप मोठा प्राचीन काळापर्यंत जाणारा इतिहास आहे. परंतु त्यातल्या त्यात 11व्या शतकामध्ये मोहम्मद घोरी बरोबर जे पृथ्वीराज चव्हाणाचं जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये आसेरगडचे नागवंशी झेंडा वरदाई टाक हे पृथ्वीराज चव्हाणाच्या एका विशिष्ट दलाचे सेनापती होते. याची नोंद राजस्थानचा इतिहासाचे जनक कर्नल टॉड यांनी त्यांच्या ऐतिहासिक प्रबंधामध्ये लिहिलेली आहे. त्यानंतरच्या कालखंडामध्ये 12व्या शतकामध्ये ज्यावेळेस दिल्ली सल्तनतचं राज्य, गुलाम वंशाचं राज्य दिल्लीवरती होते, त्यावेळेस देखील काही नागवंशीय महारांना त्या काळामध्ये नायकी आणि सरनाईकांचे किताब देण्यात आलेले आहे. त्याच कालखंडामध्ये काही लोकांना विशिष्ट प्रकारचे असे किताब देऊन इल्तुस्मिसच्या काळामध्ये, इल्तुस्मिस जेव्हा दिल्ली सल्तनतवरती राज्य करत होते त्यावेळेस लडाखू सैनिकांना जमीन वतन देण्याची प्रथा सुरू झाली होती आणि त्या लडाखू जमीन वतन देण्याच्या प्रथेमध्ये देखील नागवंशी महार योद्ध्यांचा भरपूर प्रमाणात असा योगदान होते. आणि त्यावेळेस इल्तुस्मिसच्या काळामध्ये काही नागवंशी महारांना मुलकी वतनं अशी लडाखू वतनं देण्यात आली. ह्या गौरवशाली परंपरेला 13व्या शतकामध्ये बहमनी साम्राज्याच्या काळामध्ये अमृतनाथ महाराने गनिमी काव्याचे युद्ध, गोरिल्लावार, दांडपट्टा, तलवारबाजी, विशिष्ट प्रकारचे असे गनिमी काव्याचे युद्ध करून बहमनी साम्राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पराक्रम गाजविला आहे. त्याबद्दल समाजाला तर सर्व गोष्टी माहीतच आहेत. काही त्या काळामध्ये देखील त्यांना जी सनद मिळाली होती